बाबा ग्रुप 9797 आणि सन्माननीय निलेशजी निमसे यांच्या वतीनं आयोजित या शानदार स्पर्धेचा आजचा अंतिम रजनीचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लड लाईट क्रिकेट त्यामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली आणि पाहता पाहता अंतिम रात्र आली. अथक परिश्रम अथक मेहनत घेतली गेली. अगदी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण आयोजकांच्या वतीने केली गेली. कारण रोज सकाळी 5:30-6च्या सुमारास सर्वच जण घरी जातात, पुन्हा संध्याकाळी येतात. चांगला बॉल, पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत, दर्जेदार बॉल, सूरज केने गोल्डन डक या नावसंख्येवर बाद. वाह, काय बॉल हाताळलाय. पहिला चेंडू, समोर एक मोठा नावलौकिक असलेला फलंदाज सूरज केने उभा होता आणि त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलंय. सूरज बाद. यस, थँक्यू. सन्माननीय अनिकेतजी गोडे साहेबांच्या वतीने शुभम भोये यांनी जर झेल घेतली तर प्रत्येक झेलसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज शुभम भोईला दिला जाईल. प्रत्येकी कॅशसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज शुभम भोईला अनिकेतजी गोडे साहेबांच्या वतीने दिला जाईल. अनिकेत गोडे साहेबांचे काही रील्स आपण पाहिली असेल, ही प्रचंड व्हायरल झाली होती. लगातार 3 विकेट जर घेतल्या आहे गोलंदाजाने. 11,111 रुपयाचं कॅश प्राईज अनिकेतजी गोडे साहेबांच्या वतीने दिलं जाणार आहे. टीम मोहिले 11 टीमचा कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केले तर 11,111 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. ऑनलाईन स्वरूपात त्यांना ते प्राइस दिले जाणार आहे. पहिलाच बॉल आणि लाजवाब चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू तो हाताळला गेला आणि या यॉर्कर लाईनच्या बॉलवर तिथे माघारी परतवलं. गोलंदाजाच्या ट्रॅकपणे गोलंदाज सज्ज होतोय. आणखी एकदा बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट लागली असती तर हा चॅप्टर सुद्धा क्लोज करता आला असता, मात्र जिथे बचावलाय. ही महत्वपूर्ण विकेट असू शकली असती जर डायरेक्ट हिटच्या माध्यमातून आली असती. कारण योगेश बालेकर आता या डावाची सर्वतोपरी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. बघूया इथे तो कशा पद्धतीने खेळ करतोय, कशा पद्धतीने रन्स जोडण्याचा प्रयत्न करतोय. एकला एक अशी स्थिती आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. काय गोलंदाजी करतोय लाजवाब जतीन श्री गणेश मोहिलीब. हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळी ब हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज जतीन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन योगेश भालेकर करता. यावेळेस मात्र चांगला फटका योगेशच्या बॅटमधनं. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण, रन मिळणार नाही. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. या ठिकाणी शुभागमन होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत मोंडूलचे माजी उपसरपंच आणि नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या पदावरती कार्यरत होणारे हे व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय रामशेठ फर्डे साहेब उपस्थित होते. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वडवली विशाल पाटील अध्यक्ष आहेत, त्यांचं शुभागमन झालं. आणि मंगेशजी पाटील केलेगावचे उद्योजक आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज जतीन पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा जमिनी लगत खेळलाय. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. किफायतदार गोलंदाजी करतोय. श्री गणेश मोहिली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नुसताच उतरलेला नाही, जय्यत तयारीनिशी उतरलाय. लढायचंय, संघर्ष करायचंय, झगडायचंय. समोर कोण किती मोठी टीम आहे त्यापेक्षा आम्ही किती चांगलं खेळतो हे दाखवण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. ते गरजेचं आहे. तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा खेळण्याकरता उतरताना तिथे कोण आणि किती मोठा संघ तुमच्या विजयात आहे हे पाहण्यापेक्षा तुम्ही किती चांगलं खेळता, त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्वतःला कसं सिद्ध करता ते खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळेस मात्र बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय दूर दूर सीमारेषा पार. बॉलला पाठवलंय भूर. षटकार 6.
चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल जर जतीनचा आपण पाहिला तर तिथे टप्पा चुकला आणि त्याचा योग्यतेनं फायदा तो घेत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला उंच हवेतनं षटकारामध्ये परावर्तित केलं. सध्या फ्रेममध्ये आपण निखिलला पाहत आहे जो बॅटिंग करण्याकरता वन डाऊनच्या स्वरूपानं मैदानामध्ये आला आहे आणि अगदी सूरज किणीची जागा ती भरून काढण्याचा प्रयत्न तो त्याच्या वतीनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. एक षटकार त्याच्या वतीनं तो परावर्तित केला गेला. 8-1 अशी स्थिती आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जतीन तो सज्ज होत असताना कमी गतीने टाकला मात्र तिथे दिशामध्ये भरकटला. बॉल ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने तिथे वाईट म्हणून करार केले. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर राहिला. त्यामुळे पंचांनी दंडित केलं या बॉलवर. मात्र तारीफ करावी लागेल जतीनची ज्या पद्धतीने मारा केला आहे आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये 9 धावा किफायतदार गोलंदाजी केली आहे. मात्र अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे त्यावर निखिल कसा रिॲक्ट होतोय ते बघायचं आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा फ्लाइंग स्लीप आज जय्यत तयारी आहे. प्रत्येक जण आपल्या परीनं 100% देण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि हेच खूप गरजेचं आहे. एक गाव एक संघ हा क्रिकेटचा खेळ असा आहे ना की जिथे गावातील 11 जणांना आपले 100% एफर्ट ते द्यावे लागतात. कारण तुम्ही त्या गावातले ते प्रमुख 11 खेळाडू आहेत जे गावाचं प्रतिनिधित्व करतायत. गावाचं नाव एका मोठ्या स्पर्धेमध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे प्रत्येकानं 100% देणं ते गरजेचं आहे. 9-1 अशी स्थिती आहे सध्या. ओव्हर नंबर 1चा खेळ तो समाप्ती एखेरीस. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज जतीनची. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज स्वप्नील त्याला आपण सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहताय. समोर भावाळे बी सारखा एक तगडा संघ आहे. आनंद अधिकारी फाउंडेशन या नावाने आज भावाळे बीचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. योगेश भालेकर एक मेहनती खेळाडू आहे. खूप चांगला खेळ सातत्यानं दाखवतो आणि तेवढाच खरेपणा जपणारा किंवा मग एखाद्या संघ मालकाला तो जेव्हा ॲज अ आयकॉन खेळतो त्यानं कमिटमेंट दिली शब्द दिला तर मग तो शब्द कुठल्याही परिस्थितीमध्ये पाळणारा खेळाडू आहे. ज्याचं उदाहरण यावर्षी नाशिकची एक सर्वोत्तम स्पर्धा आर्या प्रीमियर लीगमध्ये त्यानं दिलं. योगेश भालेकरनं संपूर्ण रात्र एक गाव एकची मॅच खेळला. तिथे आयोजकांना जी टीम होती त्यांना कमिटमेंट दिली होती की मी माझ्या मॅचला पोहोचेन. सकाळी 5ला घरी आला. तिथनं बाईक घेऊन तो नाशिकला सकाळी 9 वाजता पोहोचला होता. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलं. चेंडू हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मोठी विकेट. मोठा मासा गळाला लागलाय या मॅच मधला. योगेश भालेकर त्याला माघारी परतावं लागेल. इथे खूप मोठा उलटफेर होतो की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश भालेकर बाद. विकेटचं पतन झालंय. इथे सर्व फासे उलटे पडतायत असं म्हणायला हरकत नाही. पहिल्यांदा सूरज किणे बाद झाला. यावेळेस टोच्या जवळपास लागला होता. ताकद जनरेट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॉलनं उंची गाठली. डिस्टन्स जे मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. मात्र क्षेत्ररक्षकांची करावी लागेल इथे तारीफ. त्यानं टिपला अचूकतेचा झेल. योगेश भालेकर त्याला माघारी परतवलंय. अडचणी त्या आता टीम आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळी बी करता निर्माण होत असताना आपण पाहताय. श्री गणेश मोहिली ब संघ लढतायत, संघर्ष करतायत, झगडतायत, झुंजतायत, प्रतिकार करतायत. गरजेचं आहे हा प्रतिकार करणं. मोहिली टीम च्या ज्या 2 रनच्या पेनल्टीच्या आहेत त्याही आपण इथे ॲड करतोय. धावसंख्या 11वर मोहिली संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. जो ड्रेस कोड आहे त्याकरता ही 2 धावांची पेनल्टी आहे. धावसंख्या 2 न वाढली. 11 ऑन बोर्ड. 11 धावा. 1.1चा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11वर नवनाथ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया नवनाथ त्याचा खेळ तो मैदानातनं कशा पद्धतीने रंगेल. फुलटॉस होता आणि त्यावर बोल्ड झालाय. आज मोहिलीकर काहीतरी वेगळी जादू त्यांची मैदानाच्या आतनं सुरू आहे. यावेळेस फुलटॉस बॉल होता. फ्लिकचा प्रयत्न होता आणि तो असफल राहिला. तिथे बॉल जाऊन यष्टांवर आदळलाय. माघारी परतावं लागेल बॅटर नवनाथला. विकेटचं पतन. 3रा झटका लागलाय. 11 धावसंख्येवर टीम
आनंद अधिकारी प्रतिष्ठान भावाळे बी संघाला. आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळे बी संघाला आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि अडचणीमध्ये येत. या अडचणीतनं बाहेर यावं लागेल. नवीन बॅटर सुजित मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. स्वप्नीलचा हा बॉल ऑफस्टमवर राहिला, तिथनं अतिरिक्त बाहेर राहतोय. पंचांनी वाईट म्हणून करार केले. धावसंख्येमध्ये भर होती. भर धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 12 अँड बोट. 12 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. रोमहर्षक उत्कंठावर्धक कडा आणि बडा मुकाबला. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीशी संलग्न खेळलाय. स्ट्राईक ती रोटेट करायची आहे. खराब फिल्डिंग यावेळेस मात्र धोका नाहीये. एकच रन त्यावर समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र फिकी करताना तिथे संयम सुटला आणि त्याचा फायदा तो काही घेता आला नाही. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक ते पुढे सरकते 13वर. कोण खेळतंय, कुठली टीम आली आहे त्यापेक्षा कोण चांगलं खेळतंय ते प्रेक्षकांना पाहायला आवडतं आणि इथे अगदी चांगला खेळ तो सध्या मैदानातनं सुरू आहे. टीम श्री गणेश मोहिली ब कडनं रोखून धरलंय, बंदिस्त केलंय, शांत ठेवलंय. भावाळे ब संघाला प्रमुख फलंदाजांना परतीचा प्रवास करायला भाग पाडलंय. पहिल्याच बॉलवर स्वॅगनं स्वागत केलं होतं सूरज केणेचं. तिथे क्लीन बोलच्या स्वरूपानं त्याला माघारी परतवलं. त्यानंतर महत्वाचा बॅटर योगेश भालेकर त्याच्याही पारीचा अंत केला. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, फेकून दिलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ओव्हर दी बॉलर हेड. हा दमदार पॉवरफुल हिट षटकार. पुढ्यात टाकला होता, अगदी पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावर अगदी योग्यतेचा प्रहार तो आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 19-19. अगदी चांगला फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला गेला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील. यावेळेस सलग दुसऱ्यांदा बॉलला उडवलंय. उंची तर खूप गाठली आहे, लांबी किती क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी होती. त्यानं खूप मोठी चुकी केली आहे. बॉल हातातनं निसटला आणि जाऊन सरळ तिथे जर आपण पाहिलं तर खांद्यावर की छातीवर कुठे पडलाय ते आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू. अगदी सोपा झेल होता. आपल्या जागेवर उभ्या जागेवर झेल तिथे कंप्लीट करायचा होता. छाती फुटली तिथे, बॉल हातामध्ये पडला आणि त्यानंतर छातीवर येऊन आदळला आणि जमिनीवर पडला. तिथे जीवनदान मिळालं. 1च्या मदतीनं धावसंख्या ती 20 धावा. जीवनदान दिलंय, मग भुगतान करावं लागेल. बॉलला उडवलंय, फेकून दिलंय त्याच क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरनं सीमारेषा पार षटकार. फलंदाजाने अगदी योग्यतेचं काम केलंय. जखम केली होती, त्या जखमेवर खड्याचं मीठ रगडून चोळलंय आणि सीमारेषेच्या बाहेर फेकलंय बॉलला. षटकार. या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोचते ती एकंदर 26 धावा. लाईव्ह चॅट ते ऑन आहे सावली क्रिएशनच्या माध्यमातून. तुम्ही तिथे लाईव्हच्या स्वरूपानं जाऊ शकता, आपलं मत नोंदवू शकता की या मॅचमध्ये कोण जिंकेल, आजच्या रात्रीतनं कोण विजेता होईल आणि या स्पर्धेचा महांतिम विजेता कोण असेल त्याबद्दल तुम्ही तुमचं प्रेडिक्शन देऊ शकता. क्रिकेटचा खेळ ज्यामध्ये भविष्यवाणी चालत नाही, मात्र आपल्याला जे वाटतं
ते कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 26 धावा आहेत. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन बॅटर गोलंदाजीच्या ट्रॅकवर बदल झालाय. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर नयन जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे नयन त्याच्या वतीने केली जाईल. समोर स्ट्रायकर इन कडनं फलंदाज निखिल आहे ज्यानं या डावामध्ये धावा बनवल्यात. चांगल्या पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवलाय. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. यू मस्ट आय विल डेफिनेटली हिट हे गोलंदाजानं फलंदाजाला सांगितलंय आणि परतीचा प्रवास तो करायला भाग पाडलाय. विकेट मिळवली आहे. महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. मधल्या फळीतील एक महत्वाचा बॅटर तो निखिल मैदानाच्या आतमध्ये धावा बनवत होता आणि यावेळेस डावी यष्टी वाकवली. परतीचा प्रवास करायला भाग पाडला. विकेट मिळवली. खेळाडू बाद. एक जमाना होता जिथे सावरीच्या बॅटला खूप जास्त व्हॅल्युएशन होतं. कारण सावरीची बॅट खूप हलकी असायची त्यामुळे सावरीच्या बॅटची एक वेगळीच मजा होती. कारण आत्ता क्रिकेटमध्ये खूप काही गोष्टी आहेत. 11 बॅटर असतात टीममध्ये. 11कडे 11 स्वतःच्या पर्सनल बॅट होत्या. तेव्हा एक असायची आणि पूर्ण ग्राउंड फिरायची. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडालाय आणि समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकारामध्ये परावर्तित झालाय. या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचतीये 32 धावा. मुख्य मंचावर आमचे खूप सारे दिग्गज बसलेत आणि जुन्या काळचं क्रिकेट वेगळंच होतं ना. जुन्या काळच्या क्रिकेटमध्ये 1-2 बॅट असायच्या संपूर्ण ग्राउंडमध्ये. म्हणजे टीम आली तर बॅट घेऊन येईल याची शाश्वती नसायची. दुसऱ्याची बॅट घेऊन खेळण्याची वेळ असायची. तिथे पॅरागॉनची चप्पल त्याला मागे रबर लावून क्रिकेट खेळलं जायचं ती पायातून सटकू नये म्हणून. यावेळेस मात्र हा बॉल मिडविकेटच्या बाहेर चाललाय. सीमारेषेच्या पार चाललाय. षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा 4 विकेटच्या पतनानंतर आता गाडी रुळावर आली आहे. अडचणींच्या सावटाखाली खेळ तो सुरू होता. मात्र रन्स दिसतात आता दाफलकावर. कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 बॅक टू बॅक हिट ते मैदानाच्या आतनं पेशकश केलेत. रन किती झाले? 38 धावा या राफलकावर आहेत. अमोल मैदानामध्ये आलाय आणि नुसता आलेला नाही, या षटकार मारण्याकरता आलाय. यावेळेस मात्र चांगला फटका पुन्हा एकदा अमोलच्या बॅटमधनं स्वीपर कव्हर मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला उचललं रिटर्न केलं तद्वर एक धाव जी दाफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीने दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना 39 धावा 4 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस. नयन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर सातत्यानं ते इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळते. बाबा ग्रुपवर असलेलं प्रेम, निलेशजी निमसे यांच्यावर असलेलं प्रेम, त्यामुळे मान्यवर पाहुण्यांची मांदिलेली आपण पाहतो. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय तर खरं मात्र क्षेत्ररक्षक तिथे आबक दुबक आणि तिबक तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट करतोय. माघारी परतवले बॅटरला. विकेटचं बटन. खेळाडू बाद. विकेटचं पतन ते इथे होत असताना पाहायला मिळते. हे बघा पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुटला आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हातामध्ये समाविष्ट केला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हटवली नाही ना, ते खूप महत्वाचं आहे. हा खेळ नजरेनंच खेळला जातो. मग ती बॅटिंग असो, गोलंदाजी असो किंवा मग फिल्डिंग असो, तुमची नजर ती लक्ष्यावर असली पाहिजे तरच या खेळामध्ये तुम्हाला यश मिळतं. 39ला 5 अशी स्थिती आहे सध्या. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खाली राहिला. फलंदाजाला तिथे बीट केलं. विकेट किपरकडनं थोडीशी चुकी झाली होती. यशकडनं मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला स्टॉप केलं, त्यामुळे कुठल्या प्रकारची रन ती आली नाही. ओव्हर नंबर 3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस दाफलकावर. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 39 म्हणजे प्रतिषटक 13
या सरासरीने 39 लागल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली टोटल 10 फलकावर उभी करण्याच्या दृष्टीने बॅटिंग या मधल्या फळीतील दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. मधल्या फळीतील 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये आहेत. फलंदाज वेदांत आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर अमोल, असे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. ला 5 अशी स्थिती आहे. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणार आहे आणि शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज केतन, ज्याच्या खांद्यावर दर्शवला विश्वास, गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे. बघूया कशा पद्धतीने मारा इथे त्याच्या वतीने केला जाईल. अखेरच्या ओव्हरमध्ये समोर अमोल आहे, जो विध्वंसकतेने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल व्हाईटचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हर असे 2 इशारे आलेत. व्हाईट बरोबर एक बाउन्सची जी मोबा होती तुम्हाला ती गमावली गेली आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र खूप जास्त उसळी मिळाली. अगदी अवाक्य बाहेर होता, कॅमेराच्या फ्रेममधनं बाहेर होता, एवढ्या वर हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 40 ला 5 अशी स्थिती आहे. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस. यावेळेस मात्र समोर खेळलाय, फोर्स करण्याचा इरादा होता, मात्र प्रॉपर मिडल झाला नाही. दुसऱ्या धावेकरता आलाय. वाह, रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं, वेगवान दौड लावली, 2 धावा त्या इथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. अगाई गावचे उद्योजक जितेजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाबा चषकाच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळ झालाय. एका चेंडूनंतर धावफलकावर धावसंख्या ती 42 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. एक्स्ट्रा बॉल ते हाताळणं थोडंसं महागडं ठरतं जेव्हा तुम्ही उत्तरार्धामध्ये बॅटिंगला येता. चांगला बॉल आहे, फलंदाजाला बीट करतोय. गुडलँड स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर करतोय. फलंदाजाच्या बॅटपासनं बॉलला थोडंसं दूर ठेवलं जातंय. हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता, थोडंसं दूर ठेवलं होतं. अगदी मधल्या स्टंपवर बॉल टाकला होता आणि तिथनं बाहेर काढला, 4थ्या 5व्या स्टंपवर घेऊन गेला. त्यामुळे एक अँगल क्रिएट होताना बॉल निर्धावच्या स्वरूपाने आलाय. यावेळेस मात्र चांगला प्रहार, बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला स्टॉप करतोय. 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट ते केलं जाईल. या दुहेरी धावसंख्येच्या मर्जीनं दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 44-44, 3.3चा खेळ तो समाप्ती एखेरीस. आज जर आपण पाहिलं तर दुसऱ्या मॅचमध्ये 54 धावा दाफलकावर लावल्यानंतर कसारा टीमनं ज्या पद्धतीनं कामगिरी केली, धर्मवीर कसारा संघ तिथे गावदेवी धानिवला त्यांनी पराभूत केलं. चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. इथे निर्धाव आलाय, डॉट आलाय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ, किफायतदार गोलंदाजी. 4 बॉलमध्ये फक्त 5 रन आलेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर VIP नंबर आहे 2020. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र बॉल आता बॅटमध्ये आलाय आणि या मैदानावर एकदा की बॉलचा आणि बॅटचा संपर्क झाला की मग तो मैदानाच्या आत सापडत नाही. बॉल सीमारेषा पार, षटकार. डीजे ते परफेक्ट टायमिंग आहे. CSK आणि RCB ला डिवचण्याचा परफेक्ट टायमिंग आहे. या टायमिंगला रोज एक मुंबई इंडियन्सचं चांगलं गाणं लावतात आणि RCB आणि CSK ला डिवचतात. जळफळाट तो करून देतात. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिला बॉल फेका मैदानात.
50 कम्स 50 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 विकेटच्या पतनानंतर शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे पूर्वार्धाच्या खेळामधला. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी ते इथे होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल त्यालाही उडवलंय. टायमिंग आणि ताकद त्यांचा मिलाप तो पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार दमदार हिटनं धावसंख्या दाफलकावर अब तक 56. एक एन्काउंटर टोटल दाफलकावर लागली आहे. 56 धावा दाफलकावर लागल्यात. विजयाकरता 57 धावसंख्येचं लक्ष्य कशा पद्धतीनं पूर्णत्वाला नेला जातील या 57 धावा त्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र इथे जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे सँडी जे आपल्यासोबत जोडले जातील या पुढच्या टॉस करता मान्यवरांच्या समवेत. चला या ठिकाणी आपण प्रथमतः वाढदिवस साजरा करणार आहोत. या आमच्या बाबा ग्रुपचे सदस्य आहेत रोहन खापरे आणि त्यानंतर आपण इथे उपस्थित असणारे कोशिंबडे पिवळी ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच प्रपोजी चौधरी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील वाढदिवस आहे. तो वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. रोहन खापरे बाबा ग्रुपचे अतिशय हर होणारी हे व्यक्तिमत्व. निलेशजी चंदे साहेब आपण उपस्थित राहिले. निलेशजी चंदे साहेब आणि निलेशजी निमसे आपण देखील राहायचं आहे इथे उपस्थित. चला रोहन खापरे यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो आणि प्रफुल्ल चौधरी भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. चला टॉससाठी कॅप्टन या टीम ध्रुव 11 दिनकर पडा आणि विपक्षामध्ये वेदांत 11 धाकटी डहाणू हा पुढचा सामना असेल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण या. वेदांत 11 धाकटी डहाणू टीम आपला कॅप्टन उपस्थित करायचा लगेचच. बी फास्ट. वेदांत 11 धाकटी डहाणू टीम कॅप्टन उपस्थित करा सुद्धा. अनिकेतजी गोडे साहेब आपण जिथे असाल तिथे आपण लगेच मंचावरती या. अनिकेतजी गोडे साहेब आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती यायचं आहे लगेच. चला विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. रामशेठ फर्डे उपस्थित आहेत. विशालजी पाटील आणि मंगेश पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. या आपण तिघांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. नाईन सेवन आणि बाबा चषक. दिनकर टीमचे कॅप्टन कॉल देतात. बाबा चषक इट्स अ कॉल आणि 30 आले. चला मान्यवर विनंती आहे की आपण दोन्ही संघांना सोबत पुन्हा एकदा स्थान बनवा. दिनकर टीम कॅप्टन टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघांना. वेदांत 11 धाकटी डहाणू आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर दिनकरपाडा अशी मॅच असेल. सन्माननीय कैलासजी तरे यांच्या माध्यमातून वेदांत 11 हा संघ सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. वाडा तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. धाकटी डहाणू
हा संघ त्यांचा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सध्या जर आपण पाहिलं तर श्री गणेश मोहिली आणि आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळे ब हा संघ आपण मैदानामध्ये पाहत आहे. धाफलकावर 56 लागल्या, 57चं लक्ष. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नवनाथ, त्याला केले प्राचारण. समोर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज केतन, साथीनं यश. पहिला बॉल हवेमध्ये आहे. इथे इनफिल्डच्या वरनं खेळलाय, थांबवणं कठीण आहे. बॉल जमिनीवर उड्या मारत चाललाय तिथे सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर सीमारेषेचं दर्शन ते घडवलंय गोलंदाज नवनाथला. चौकार 4. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती, खूप चांगल्या पद्धतीने त्या जागेचा वापर केला. तिथे कट केलं बॉलला आणि सीमारेषेच्या पलीकडे घेऊन गेला. चौकारामध्ये केले परावर्तित. 4च्या मदतीनं वैयक्तिक डावाची आणि सांघिक खेळाची सुरुवात ती इथे केतनच्या माध्यमातून झाली आहे. फुलटॉस आहे, त्याला मैदानाच्या जागा नाहीये हे सांगत असताना बॉलला उडवून फेकून दिलं केतननं. सीमारेषा पार काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा दमदार षटकार. 6. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळालाय. 10 धावा या दाफलकावर लागलेल्या पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलवरच इथे नवनाथच्या विरोधात आक्रमण ते केलं गेलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि नवनाथच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. अगदी गोलंदाजीचा तोपकार आहे भावाळी बै हा संघ. जर आपण पाहिलं तर भिवंडी तालुका टेनिस बॉल क्रिकेटमधले दर्जेदार गोलंदाज या टीममध्ये आहेत. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर नवनाथ ज्याच्या खांद्यावर धुरा दिली आहे पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल थोडासा खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. देवेंद्र निपुर्ते साहेबांकडनं जो षटकार खेचला गेला त्या षटकाराकरता 200 रुपयाचे कॅश प्राईज ते आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा केले गेले केतन करता. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 10 धावा. फुल टॉस आहे, फुल टॉल वसूललाय, बॉलला फेकलंय ओव्हर दी लॉंग ऑफ. सीमा रेषा पार, वड बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी. अगदी पंचही माहोल क्रिएट करतायत. प्रेक्षक ही त्यांना पारितोषिक ते मैदानाच्या आतमध्ये आणून देत आहेत. चांगलं आहे, मनोरंजन ते झालंच पाहिजे, हसणं तेही गरजेचं आहे. आणि आमचे पंच अगदी डान्सिंग अंपायर ची भूमिका अगदी योग्यतेने बजावत आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस पुन्हा एकदा बॉलला हवा दिली आहे. चेंडू उंच हवेत आहे, चेंडू खाली योगेश भालेकर, कॅच कॅरी झालाय, विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. इथे लागलाय पहिला झटका, माघारी परतावं लागेल फलंदाज केतनला. फलंदाज बाद. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची गीत ती डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय. आणि या परिसराला ही एक ऐतिहासिक वारसा आहे. मी आधी उल्लेख केला, माहुली किल्ला तो इथनं जवळच आहे. पुरंदराचा तह या किल्ल्याशी खूप निगडीत आहे, कारण पुरंदराचा तह झाला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला दिला होता पुरंदराच्या तहात. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा तो किल्ला सर केला. आणि आपण क्रिकेटमध्ये जसं म्हणतो ना कमबॅक करतात, तसं कमबॅक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलं होतं पुरंदराच्या तहानंतर. तो एक ऐतिहासिक किल्ला जिथे मा जिजाऊंचेही पाय लागलेत, ज्या किल्ल्याला तो
हा माहुलीचा किल्ला आपल्याला इथे जवळच पाहायला मिळतोय. 3 षटकार लगातार राहील तर मग अमितजी गोदडे वावसायांच्या वतीने 2020 रुपयाचं प्राईज दिलं जाईल. 2020 हे प्राईज दिलं जाणार आहे षटकार हॅट्रिकसाठी मोहिल 11 टीमला. धावसंख्या इथे 16 धावा आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ आहे. प्रेक्षक अगदी दाटीवाटीनं मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिळेल त्या जागेवर बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेट त्याचा एक वेगळा फॅन फॉलोविंग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि तिथल्या खेळाडूंचा फॅन फॉलोविंग तो तुम्ही पाहिला आहे. मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंचाही एक खूप मोठा फॅन फॉलोविंग, एक पसंतीच्या खेळाडूंना पाहण्याकरता प्रेक्षक मैदानावर तुडुंब गर्दी करतात. आणि आज म्हणता येईल की बाबा चषक 2026 यशस्वी झालाय. कारण अगदी मैदानाच्या गोल प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक राजा तो बसलेला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. भावाळे ब संघाचा गोलंदाजीचा सरसेनापती असं म्हणू शकतो आपण त्याला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय योगेश भालेकर, एक दर्जेदार गोलंदाज. त्याची बहरदार आणि धारदार गोलंदाजी जी नेहमीच फलंदाजांना अडचणीमध्ये आणते, असा योगेश भालेकर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार मिलिंद निपोर्ते यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राईज दिला जाईल मोहिल 11 टीमला. राहुल भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राईज आहे. वडवळगावचे उद्योजक त्यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राईज षटकार हॅट्रिकसाठी. पुढचा बॉल यशनं बॉलला उडवलाय. उंची तर खूप गाठली आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॉलिंग मध्ये झाली गडबड. आणि या कॉलिंगच्या गडबडीमध्ये महत्वाचा फलंदाज यश त्याला जीवनदान दिलंय. हे जीवनदान कदाचित भावाळे संघाला घेऊन डुबू शकतं. यशकडे ती कुवत ती पॉवर जरूर आहे. सूरज किणे होता तिथे, मात्र कॉलिंग मध्ये गडबड झाली. सुजित ते चेंडू खाली आले आणि झेल ड्रॉप झालाय. 18 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल अपील आहे. इथे पंचांनी अपील फेटाळली आहे. बॅटच्या स्वरूपानं इथे रन ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ती जाऊन पोचते एकंदर 19 ऑन बोर्ड. सध्या आपण पाहताय 2 चेंडूचा खेळ झाला. योगेश भालेकर वेगानं गोलंदाजी ती करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 बॉलवर त्यानं फलंदाजाला 2 वेळा बाद करण्याकरता खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅप लावला होता तो योगेश. पुढचा बॉल घेऊन इथे मात्र हा बॉल तिथे फलंदाजाला कळण्याआधी विकेट कीपरच्या हातामध्ये गेला होता. रिॲक्ट होण्याकरताही वेळ मिळाला नाही. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. हे बघा तिथे आत आला होता आणि बैठकचा फटका खेळताना तिथे खांद्यावरनं बॉल गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपानं आलाय. 3 चेंडूचा खेळ नंतर धावसंख्या 19 आहे. इथे मात्र चांगला फटका. बॉलला तिथे फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळलं होतं. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकार आलाय. कसा आणि कुठून आलाय, कोणाच्या चुकीनं आलाय ते महत्वाचं नाहीये. चौकार येणं इथे श्री गणेश मोहिली संघाकरता गरजेचं आहे आणि तो चौकार त्यांच्या खात्यामध्ये जमा झालाय. धावसंख्या 23-23. चांगली बॅटिंग ती पाहायला मिळते. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर आधीच उभा होता आणि त्यानंतर मनगटाचा चांगला वापर केला. चौकारामध्ये परावर्तित केलंय बॉलला. योगेश पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. मात्र इथे विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला.
पंच स्टंपिंगची विकेट आहे नाही. ओके. फलंदाज पुढे आला होता, असं वाटलं की एज लागली म्हणून सरळ निघून चाललाय, त्यामुळे तिथे कन्फर्म केलं गेलं. 5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडूच्या खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या ती सध्या 23 लागली गेली आहे. एक चांगला सामना तो इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. याच परिसरातील मोहिली संघ तो मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांच्या विरोधात भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधली एक महाशक्ती भावाळे ब हा संघ आपण मैदानामध्ये पाहत आहे. आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळे ब हा संघ आपण खेळ करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल इथे कळाला नाही तर वळणारही नाही. बॉल निर्धावच्या स्वरूपानं आला. योगेश भालेकरची हीच तर कमाल आहे ना, तो गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी परिपक्व आहे. त्याच्या विरोधात फलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. जगदीजी जिंजाळ सरांच्या वतीने शुभम भोईला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. शुभम भोईसाठी हे प्राइज आहे. जगदीजी जिंजाळ सर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज. 2 ओव्हरचा खेळ. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 23 लागली. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 2 ओव्हरमध्ये विजयाकरता 34 बनवायचे आहेत. 17ची सरासरी ती गरजेची आहे. आणखी एक दर्जेदार खेळाडू परफेक्ट ऑलराऊंडर सूरज केणे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय दर्जेदार खेळ पाहण्याकरता, चांगलं क्रिकेट पाहण्याकरता. आणि मला वाटतं यातील निम्मे प्रेक्षक ज्यांचं एकच विचारणं आहे, भावेश पवार कधी येणार, गोरसई ब कधी येणार, तर तो येतोय ऑन द वे आहे आणि पोहोचणार आहे शेवटच्या सामन्यामध्ये. त्याचा खेळ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं तिथे 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावर. पहिला बॉल त्यावर एक सिंगल ती धावफलकावर जोडलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 11 मध्ये 33 बनवायचे आहेत. इथे मात्र एका हातानं 100 स्ट्रोक तो खेळला गेलाय, मात्र योग्य ठिकाणी बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. सध्या 2.2चा खेळ तो कंप्लीट झालाय. 10 मध्ये बनवायच्या रीतनं 29. यावेळेस मात्र बॅट आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे शुभमच्या या चौकारा करता देवेंद्र निपुर्ते यांच्याकडनं 100 रुपये इथे जमा केले गेलेत. तहारपूरचे आहेत. 2 बॉलचा खेळ. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 3 झाले का, 3 चेंडू झालेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 आहे. यावेळेस मात्र यशने उडवलंय, फेकून दिलंय बॉलला. गोलंदाजाच्या डोक्यावरनं समोर सीमा रेषा पार षटकार. राहुल भोईर वेडवलगावचे उद्योजक रुपये येतंय. यश वेकेंडे करता चांगली बॅटिंग करतोय. मिडल ऑफ द बॅट खेळतोय आणि यावेळेस अगदी सरळ खेळला होता. बाणाप्रमाणे सरळ हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा फटका तो परावर्तित केलाय. या 6च्या मदतीनं धावसंख्या ती जाऊन पोचली आहे. एकंदर 35 धावा. आता विजयाकरता 8 मध्ये बनवायचे आहेत 22. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. यशनं जर इथे येणाऱ्या 2 बॉलमध्ये चांगले फटके खेळले तर निश्चित टीममध्ये जान फुकून जाईल. यावेळेस हा बॉल जमिनीशी संलग्न आला. एक जीवनदान मिळालं यशला. त्या जीवनदानाचा फायदा घेत खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये तो करत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 36 आहे. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे इथनं 7 बॉल बनवायचे आहेत 21.
7मध्ये 21ची गरज आहे. हे इक्वेशन काय कंप्लीट केलं जाईल शुभम त्याच्याकडनं अपेक्षा आहे चांगल्या खेळाची. शेवटचा बॉल खूप महत्त्वाचा आहे या ओव्हरचा, कारण या शेवटच्या बॉलवर चांगल्या रन्स आल्या, मोठा फटका आला तर मॅच बॅलन्स होईल. जर कमी धावा आल्या तर मग थोडंसं प्रेशरमध्ये तिथे श्री गणेश मोहिली संघ तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. चांगला बॉल खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने येणाऱ्या या चेंडूनं ओव्हर ती झाली आहे समाप्त. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 36, 6 मध्ये बनवायचे 21. चला आपण पंच 2 ते 5 मिनिट आपण सामना थांबवायचा आहे. जरा आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. याच बाबा ग्रुपचे कमिटी मेंबर्स. एक ओव्हर नंतर आपण ते सेलिब्रेशनकडे वळणार आहोत. मॅच करा. एक ओव्हर नंतर मॅच सुरू ठेवा. शेवटचं षटक ते इथे प्रगतीपथावर येणारे 6 मध्ये बनवायचे 21 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुजित, ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना पाहतोय. चला यश, मॅच सुरू ठेवायची आहे. 6 मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडकडे यश आहे. यशकडनं अपेक्षा आहेत संघ सहकाऱ्यांच्या, त्या अपेक्षांची पूर्तता काय इथे यशकडनं केली जाईल. एक जीवनदान जरूर मिळालंय. सहा बॉल आणि 21ची गरज आहे. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे. प्रेक्षकांनी याआधी यशचा खेळ खूप पाहिलाय, कारण याच विभागातील संघ आहे, त्यामुळे त्यांच्या मनात अजूनही विश्वास आहे की या मॅचमध्ये रंगतदार स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र पहिलाच बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. यश विखंडे त्याच्या पारीचा अंत झालाय. मोठी विकेट पहिल्या चेंडूवर संपादित केली आहे. खेळाडू बाद. न्यू मॅन इन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जतीन फलंदाजी करण्याकरता आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर सूरज किनेला त्यानं क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलं होतं. यॉर्कर लाईनचा चेंडू तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला होता. तो जतीन आता फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये रन बनवायचे 21. 5 मध्ये 21 काय बनवलं जातील की त्यापासून दूर ठेवलं जाईल ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. सुजित षटकातील पुढचा बॉल जतीन करता. चांगला फटका आहे. लॉंग ऑन आपल्या जागेवर आहे. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं 1 त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आता येणारे बॉल शिल्लक राहिले. 4 रन बनवायचे. 20 म्हणजे 3 गगनचुंबी प्रहार, 3 षटकार ते कंपल्सरी झाले तिथनं तुम्हाला या मॅचला जिंकण्याकरता. 3 षटकार जर खेचले गेले तर या मॅचमध्ये जागा ती निर्माण होऊ शकते. मात्र या बॉलवर रन येणं ते तेवढंच अत्यावश्यक आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फुलर लेंथवर टाकला, बॅकलिप खाली करायला भाग पाडलं, खोदून काढलं. एक सिंगल मिळाले आणि याबरोबरच या मॅचवर कुरघोडी केली आहे. कारण आता बॉल शिल्लक राहिले 3 आणि त्यामध्ये बनवायच्या 19. या स्पर्धेचा रूल आहे ड्रेसिंग आणि चेसिंग ती कंपल्सरी आहे. ड्रेसिंग जर तुमची एकसमान नसेल तर मग 2 धावांची पेनल्टी असेल आणि चेसिंग ती तुम्ही जर केली नाही तर मग पराभवाची चव ती चाखावी लागेल. आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळी ब संघ मॅचच्या सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. इथे मात्र एक चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर योग्य प्रमाणात उसळी घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. अगदी योग्य प्रमाणाची उसळी ती तिथे पाहायला मिळाली. तिथे रिव्ह्यू आहे, बॅटिंग साईट रिव्ह्यू घेतला गेला. इट्स अ फेअर बॉल. या ठिकाणी शुभागमन झालंय. या स्पर्धेसाठी
ज्यांनी चेंडूची व्यवस्था आम्हाला करून दिली आहे. शशिकांतजी पठारे साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. शशिकांतजी पठारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती उपस्थित राहा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. एक बॉल मध्ये इथे 13 धावा बनवायच्या आहेत. शशिकांतजी पठारे साहेब या ठिकाणी उपस्थित होता. चेंडू व्यवस्था आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी पुरस्कृत केली आहे. त्यांचं शुभागमन झालं. मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. पुन्हा एकदा बॉलला समोर उडवलंय. मात्र इथे हा सामना जरी गमावला असला तरी खुश आहेत. जर प्रेक्षकांना मोहिलीकरांचा खेळ आवडला असेल तर एकदा त्यांच्याकरताही टाळ्या बनतात. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हारणाऱ्यांची चर्चा होते आणि आज मोहिलीकरांनी मैदानाच्या आतनं दाखवून दिलं. जरी पराभूत झाले असले तरी आज त्यांची चर्चा नक्की होईल. अगदी चांगला खेळ तो त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये दाखवला गेला. विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील टीम आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळे बी संघाला. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ज्यानं मॅचमध्ये धावा बनवल्या आणि भावाळे बी संघाला मॅचमध्ये आणलं तो अमोल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी आपण प्रथमतः बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. या ठिकाणी ज्या संघाची सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते